गुड मॉर्निंग. आज आपण व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज या प्रकरणातील फर्स्ट इन फर्स्ट आउट या मेथडनुसार स्टॉकचं व्हॅल्युएशन करणार आहोत. त्यासाठीचा प्रॉब्लेम जो आहे तो आपण त्याचं सोल्युशन करून घेणार आहोत. प्रथमतः जो प्रॉब्लेम आहे त्याचं स्वरूप काय आहे ते आपण बघूयात. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर स्टॉक रजिस्टर बाय फिफो मेथड. त्यामध्ये खाली आपल्याला काही पर्चेसेस, त्याचबरोबर सेल्स आणि ओपनिंग स्टॉक यांचे ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. त्यांचे युनिट्स दिलेले आहेत, त्याचबरोबर त्यांचे रेटसुद्धा आपल्याला दिलेले आहेत. आता आपल्याला हे फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या रूल्सनुसार काय करायचे आहेत, स्टॉक रजिस्टर जे आपलं आहे त्यामध्ये आपल्याला ते रेकॉर्ड करायचे आहेत आणि शेवटी क्लोजिंग स्टॉक जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणून आपण स्टॉक रजिस्टरचे आहे त्यामध्ये एंट्री करणार आहोत. हा प्रॉब्लेम जो आहे तो एका बाजूला आपण ओपन करून ठेवायचा आहे, म्हणजे सोडवताना तो लक्षामध्ये येईल. हे आहे आपलं स्टॉक रजिस्टर फिफो मेथड्स. प्रॉब्लेम आपल्याला जे काही दिलेले आहेत त्या प्रॉब्लेममध्ये जे जे ट्रान्झॅक्शन आपल्याकडे आहेत ते ट्रान्झॅक्शन आपण इथं रेकॉर्ड करतोय. प्रथमतः पहिला ट्रान्झॅक्शन आपला जो आहे तो आपण इथं रेकॉर्ड करतोय ओपनिंग स्टॉकचा 1/1/2015. म्हणून पहिली डेट आपण या ठिकाणी घेतोय 1/1/2015. 1/1/2015ला आपल्याला बॅलन्स दिलेला आहे. ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून डायरेक्ट बॅलन्सेसच्या कॉलममध्ये आपण तर घेतोय. 17,500 क्वांटिटीज आपल्याला दिलेले आहेत. त्याचा रेट आपल्याला दिलेला आहे 3.50. 3.50 मी इथं रेकॉर्ड करतोय रेटमध्ये. आणि हे रेकॉर्ड केल्यानंतर इथं नंतर दिसताना फक्त 3.5 दिसणार आहेत. पुढचं जे काही पॉईंटच्या नंतर पुढे जे काही शेवटचं शून्य आहे तो या ठिकाणी दिसणार नाही एक्सेलच्या कॅल्क्युलेशनमुळं, परंतु तो कॅल्क्युलेट होताना मात्र 3.50 असाच होणार आहे. 17,500 भागिले 3.50 यांचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर ते येतं 61,250. 61,250 रुपयांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. पहिल्या दिवसाचा बॅलन्स जो आहे तो कॅल्क्युलेट झालेला आहे. त्यानंतर दुसरा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 4 तारखेचा. म्हणून आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतोय 4 तारखेचा. डेटमध्ये प्रथमतः डेट लिहितोय 4/1/2015. 4/1/2015ला परचेसेसचं ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. 30,000 क्वांटिटीज आपल्याला परचेस केलेले आहेत. म्हणून इथं परचेसच्या कॉलममध्ये आपण रेकॉर्ड करतोय 4/1ला क्वांटिटीज 30,000. त्याचा रेट जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 3.80. रेटमध्ये आपण लिहितोय 3.80. 30,000 गुणिले 3.80 यांचं कॅल्क्युलेशन जे आहे ते अमाऊंट येते 1,14,000. म्हणून आपण रेकॉर्ड करतोय 1,14,000. परचेसेसचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो रेकॉर्ड झालेला आहे. सेल्समध्ये आपण काही लिहिणार नाहीत. त्यानंतर शेवटी बॅलन्सेसमध्ये आपण बॅलन्स जे आहेत ते कॅल्क्युलेट करणार आहोत. फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या रूलनुसार प्रथमतः मागच्या दिवसाचा जो काही बॅलन्स असेल तो प्रथमतः इथं लिहिणं आवश्यक असतं आणि त्याच रूल्सनुसार जे काही स्टॉक आहे तो इश्यू करत असताना सुद्धा त्याच पद्धतीचा इश्यू करणं गरजेचं असतं. म्हणून आपण तोच बॅलन्स जो आहे तो प्रथमतः घेणार आहोत 17,500. इथं आपण रेकॉर्ड केलेला आहे 17,500. त्याचा रेट जो आहे तो सुद्धा आपण लिहिणार आहोत 3.50 आणि त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी अमाऊंट कॉलममध्ये येईल 61,250. त्यानंतर 4/1ला नवीन ज्या काही क्वांटिटीज आलेल्या आहेत त्याचं रेकॉर्डिंग बॅलन्सेसमध्ये होणार आहे. 30,000 क्वांटिटीज आहेत आणि रेट जो आहे तो आहे 3.80. त्याचं कॅल्क्युलेशन आलेलं आहे 1,14,000. हे आपण रेकॉर्ड केलेलं आहे. 4/1चा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपला क्लिअर रेकॉर्ड झालेला आहे. त्यानंतर नवीन ट्रान्झॅक्शन पुढचा जो आहे तो आहे 8 तारखेचा. प्रथमतः सुरुवातीला तारीख रेकॉर्ड करून घेऊयात 8/1/2015. 8/1/2015ला जो काही ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेला आहे
तो आहे सेल्स ट्रान्झॅक्शन, म्हणजे इश्यू केलेले आहेत क्वांटिटीज किंवा युनिट्स. टोटल 32,500 युनिट आपल्याला काय केलेले आहेत, परचेस केलेले आहेत, सेल्स केलेले आहेत. म्हणून आपण सेल्सच्या कॉलममध्ये ते 32,000 आपल्याला इश्यू करायचे आहेत. परंतु फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या रूल्सनुसार आपल्याकडं जे प्रथमतः क्वांटिटीज ज्या येत असतात त्या प्रथमतः आपण इश्यू करायच्या असतात. मग इथं 17,500 3.5 रुपये रेटचा जर काही क्वांटिटीज आहेत त्या प्रथमतः आलेल्या आहेत त्या आपल्याला द्याव्या लागतील. आणि उर्वरित ज्या काही 15,000 क्वांटिटीज आहेत त्यानंतरच्या 3.80 रुपयाचा 80 रुपये रेटच्या ज्या काही वस्तू आहेत किंवा क्वांटिटीज आहेत त्यातून द्यावा लागणार आहे. म्हणून आपण सेल्समध्ये प्रथमतः फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या रूल्सनुसार 17,500 क्वांटिटीज ज्या आहेत त्या काय करतो आहे, इश्यू करतो आहे, ज्याचा रेट आहे 3.50. 17,500 गुणिले 3.50 अमाऊंट येते 61,250. आपल्याला टोटल 32,500 क्वांटिटीज काय करायच्या आहेत, द्यायच्या आहेत. त्यातल्या 17,500 आता आपण दिलेले आहेत 3 रुपये 50 पैसे रेटच्या. उरलेल्या ज्या आहेत त्या या 30,000 क्वांटिटीजमधून आपल्याला काय करायच्या आहेत, द्यायच्या आहेत, ज्याचा रेट आहे 3.80. म्हणून उरलेले ज्या काही क्वांटिटीज आहेत 15,000, त्या 15,000 क्वांटिटीज आपण काय करतो आहे 3.80 या रेटच्या देत आहोत. 15,000 गुणिले 3.80 कॅल्क्युलेशन होते 57,000. ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि आता शेवटी आपल्याला काय करायचं आहे, या दिवसाचा बॅलन्स जो आहे तो बॅलन्स काढायचा आहे. टोटल 17,500 क्वांटिटीच्या होत्या त्या सगळ्या आपण दिलेल्या आहेत. आणि 30,000 क्वांटिटीच्या होत्या ज्याचा रेट 3.80 रुपये होता, त्यातल्या 15,000 क्वांटिटीज दिलेल्या आहेत. म्हणजेच आता 15,000 क्वांटिटीज आपल्याकडं काय झालेले आहेत, शिल्लक राहिलेले आहेत. बॅलन्सेसच्या क्वांटिटीजमध्ये आपण देतो आहे 15,000, रेट लिहितो आहे त्याचा 3.80 आणि शेवटी कॅल्क्युलेशन करतो आहे 15,000 गुणिले 3.80, बॅलन्स अमाऊंट होते 57,000. ते आपण या ठिकाणी रेकॉर्ड केलेले आहे. 8 तारखेचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो पूर्णपणे रेकॉर्ड झाला आहे. त्यानंतर 8 नंतर 12 तारखेचं ट्रान्झॅक्शन आपण घेतो आहे. त्यामध्ये डेट प्रथमतः रेकॉर्ड करतो आहे 12/1/2015. 12/1/2015 मध्ये 12/1/2015 जे आहे त्यामध्ये आपल्याला काही ट्रान्झॅक्शनचे आहेत 37,500 जे युनिट आहेत ते परचेस केलेले दिसतात. म्हणून आपण परचेसेसच्या कॉलममध्ये 12 तारखेला पहिल्यांदा युनिटची संख्या लिहितो आहे 37,500. 37,500 युनिट त्याचा रेट जो आहे तो आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये 3.90. प्रॉब्लेममध्ये इथं आपल्याला त्याचा रेट पाहायला मिळतो 3.90. म्हणून आपण तो रेकॉर्ड करतो आहे 3.90. 37,500 गुणिले 3.90 यांचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर ते येतं 1,46,250. ते आपण इथं रेकॉर्ड केलेलं आहे 1,46,250. त्यानंतर आता आपल्याला बॅलन्स काढायचा आहे. बॅलन्स काढत असताना अगोदरच्या दिवसाचा जो काही बॅलन्स आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. इथं कोणताही सेल ट्रान्झॅक्शन नाही, त्यामुळं सेलच्या कॉलममध्ये कुठलेही अमाऊंट येणार नाही, डायरेक्टली बॅलन्सेसमध्ये येतील. क्वांटिटीजमध्ये अगोदरच्या दिवसाच्या ज्या काही क्वांटिटीज आहेत त्या प्रथमतः रेकॉर्ड करायच्या आहेत, कारण दोन्हींचेही रेट भिन्न आहेत. म्हणून 15,000 क्वांटिटीज या ठिकाणी आपण प्रथमतः रेकॉर्ड करतो आहे, ज्याचा रेट आहे 3.80 आणि अमाऊंट होते 57,000. त्यानंतर 12 तारखेला खरेदी केलेल्या ज्या काही क्वांटिटीज आहेत 37,500, त्या 37,500 या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतो आहे, त्याचा रेट आहे 3.90 आणि कॅल्क्युलेशनचे येते ते येतं 1,46,250. 1,46,250. इथं आपण 12 तारखेचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो रेकॉर्ड केलेला आहे. त्यानंतर 12 तारखेच्या नंतर पुढचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आहे 16 तारखेचा.
16 तारीख जी आहे त्या 16 तारखेला आपल्याला सेल्स दिलेले आहेत. सेल्सची जी काही युनिटची संख्या जी आहे ती आहे 42,500. 42,500 युनिट आपल्याला सेल करायचे आहेत. म्हणून प्रथमतः आपण डेटच्या कॉलममध्ये रेकॉर्डिंग करून घेऊयात. 16/1/2015. परचेसेसच्या कॉलममध्ये या ठिकाणी काही येणार नाही. आता आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे सेल्स किंवा इश्यूच्या कॉलममध्ये. आपल्याला टोटल 42,500 इतकी नगसंख्या काय करायची, इश्यू करायची आहे. 42,500 नगसंख्या देण्यासाठी किंवा क्वांटिटीज देण्यासाठी आपल्याजवळ एकाच रेटचा माल शिल्लक नाही. फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या रूलनुसार पहिल्यांदा जो आलेला आहे तो आपण रेकॉर्ड करूयात किंवा पहिल्यांदा जो आलेला आहे तो इश्यू करणार आहोत आणि उर्वरित ज्या काही क्वांटिटीज असतील त्या नंतरच्या रेटमधून आलेल्या क्वांटिटीतून आपण देणार आहोत. म्हणून प्रथमतः आपण 15,000 क्वांटिटीज आहेत ज्याचा रेट 3.80 आहे ते इश्यू करणार आहोत. म्हणून क्वांटिटीजच्या कॉलममध्ये रेकॉर्ड करतोय 15,000. रेट लिहितोय त्याचा इथं 3.80. अमाऊंट कॅल्क्युलेट आपण केलेली आहेच, तीच येईल 57,000. त्यानंतर आता उर्वरित किती क्वांटिटीज आपल्याला द्याव्या लागतात जेणेकरून 42,500 क्वांटिटीज आहेत त्या कंप्लीट होतील. 42,500 जे आहेत त्यातून आपण 15,000 जर वजा केले तर अमाऊंट येते 27,500. म्हणजे 27,500 क्वांटिटीज जे आहेत त्या इथं आपल्याला काय करायचे आहेत, इश्यू करायचे आहेत. म्हणून आपण क्वांटिटीजमध्ये लिहितो 27,500. म्हणजे या 37,500 पैकी 27,500 क्वांटिटीज आता आपण इश्यू करणार आहोत ज्याचा रेट आहे 3.90 रुपये. 90 रुपये. 27,500 गुणिले 3.90 याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते येतं 1,07,250. 1,07,250. इथं आपण 42,500 क्वांटिटीज टोटल दिलेले आहेत. त्यामध्ये 15,000 3.80 रुपये रेटच्या आणि 27,500 क्वांटिटीज 3.90 रुपये रेटच्या. आता बॅलन्स या ठिकाणी आपण काढतोय. अगोदरच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर 15,000 आणि 37,500 अशा क्वांटिटीज होत्या. त्यातल्या 15,000 पूर्ण गेलेल्या आहेत आणि या 37,500 पैकी सुद्धा 27,500 क्वांटिटीज ज्या आहेत त्या इश्यू केलेल्या आहेत. याचा अर्थ 37,500मधून 27,500 गेले. 10,000 क्वांटिटीज आपल्याकडं शिल्लक आहेत. म्हणून क्वांटिटीजमध्ये आपण रेकॉर्ड करतोय 10,000 ज्याचा रेट आहे 3.90. म्हणून इथं रेटसुद्धा आपण रेकॉर्ड करतोय 3.90. 3.90 गुणिले 10,000 यांचं कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर बॅलन्स अमाऊंट येते 39,000. म्हणून बॅलन्समध्ये अमाऊंटमध्ये आपण रेकॉर्ड केले 39,000. 16 तारखेनंतरचा पुढचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आहे 21 तारखेला. म्हणून आपण प्रथमतः रेकॉर्डिंग करतोय डेट 21/1/2015. 21/1/2015ला जो काही ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेला आहे तो आहे परचेसेस. 40,000 क्वांटिटीज ज्या आहेत त्या परचेस केलेल्या आहेत आणि त्याचा रेट आहे 4.05. म्हणून आपण परचेसच्या कॉलममध्ये प्रथमतः क्वांटिटीजमध्ये लिहितोय 40,000 कारण 40,000 क्वांटिटीज आपण इथं परचेस केलेले आहेत. रेट त्याचा जो दिलेला आहे 4.05 तो या ठिकाणी आता आपण रेकॉर्ड करतोय 4.05 आणि त्याचं जे काही कॅल्क्युलेशन येतं आहे 40,000 गुणिले 4.05 1,62,000 ते आपण अमाऊंटच्या कॉलममध्ये रेकॉर्ड करतोय 1,62,000. यानंतर सेल्सच्या कॉलममध्ये काही रेकॉर्डिंग होणार नाही. पुढचा जो काही भाग आहे तो येतो बॅलन्सकडं. बॅलन्समध्ये अगोदरच्या दिवसाचा असणारा बॅलन्स आपल्याकडं आहे 10,000 क्वांटिटीज ज्याचा रेट आहे 3.90. प्रथमतः सुरुवातीला आपण 10,000 क्वांटिटीज या ठिकाणी रेकॉर्ड करतोय. रेटसुद्धा त्याचा रेकॉर्ड करतोय 3.90. अमाऊंटसुद्धा इथं घेतोय 10,000 गुणिले 3.90. अमाऊंट येते 39,000. 39,000 रुपयांची अमाऊंट या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आणि 21 तारखेला नव्यानं खरेदी केलेल्या ज्या काही
क्वांटिटीज आहे त्याचं रेकॉर्डिंग करायचे. 40,000 क्वांटिटीज आपण रेकॉर्ड केलेले आहेत, म्हणून क्वांटिटीजमध्ये 40,000. रेट आपल्याला त्याचा आहे 4.05 आणि अमाऊंट जी आहे ती आपण कॅल्क्युलेट केलेलीच आहे 1,65,000. तीच अमाऊंट पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करून आपण लिहितोय 40,000 गुणिले 4.05 1,65,000. त्यानंतर पुढचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आहे 25 तारखेचा, म्हणून आपण इथं रेकॉर्डिंग करतोय. डेट 25/1/2015. 25 तारखेला जे काही ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे तो आहे सेल्स ट्रान्झॅक्शन. सेल्स ट्रान्झॅक्शन जो आहे त्यामध्ये आपल्याला 33,750 एवढ्या क्वांटिटीज इश्यू करायला सांगितलेल्या आहेत, म्हणून परचेसेसच्या कॉलममध्ये काही येणार नाही. आता आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे ते सेल्स कॉलममध्ये. सेल्स कॉलममध्ये टोटल आपल्याला 33,750 इतक्या क्वांटिटीज द्यायच्या आहेत, परंतु त्या फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या रूल्सनुसार पहिल्यांदा जो काही माल आलेला आहे किंवा क्वांटिटी ज्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्यातून संपूर्ण देणं शक्य नाही. पहिल्या रेटच्या त्यातल्या 10,000 आहेत त्या पूर्ण आपण देणार आहोत आणि उर्वरित ज्या असतील त्या 4.05 रुपये रेटच्या आपण काय करणार आहोत क्वांटिटीज देणार आहोत. म्हणून सुरुवातीला पहिल्यांदा सेल्सच्या कॉलममध्ये अगोदरच्या रेटच्या जेवढ्या आहेत 10,000 त्या आपण काय करतोय इश्यू करतोय. इथं 10,000 आपण क्वांटिटीजमध्ये सेल्समध्ये रेकॉर्ड केलेले आहेत. रेट त्याचा 3.90 रुपये आहे आणि अमाऊंट जी होती ती होती 39,000. टोटल आपल्याला ज्या द्यायच्या आहेत त्या 33,750 आहेत. त्यातल्या 10,000 क्वांटिटीज आपण काय केल्या 3.90 रुपये रेटचे इश्यू केलेले आहेत. उर्वरित जे आहेत 23,750 त्या क्वांटिटीज मात्र आपण काय करणार आहोत 4.05 रेटच्या ज्या काही क्वांटिटीज आहेत त्यातून इथं आपण देणार आहोत. म्हणून 23,750 क्वांटिटीज आपण इश्यू करतोय ज्याचा रेट आहे 4.05 आणि त्याची अमाऊंट कॅल्क्युलेट करतोय 23,750 गुणिले 4.05. अमाऊंट येते 96,187.5. 96,187.5. त्यानंतर आता आपल्याला बॅलन्स काढायचा आहे. टोटल 40,000 आणि 10,000 अशा क्वांटिटीज आपल्याकडे होत्या. त्यातल्या 3.90 रुपये रेटच्या पूर्णपणे 10,000 क्वांटिटीज ज्या आहेत त्या आपण काय केलेल्या आहेत इश्यू केलेल्या आहेत आणि 40,000 क्वांटिटीजमधून सुद्धा 23,750 क्वांटिटीज इश्यू केलेल्या आहेत. उर्वरित ज्या काही क्वांटिटीज शिल्लक आहेत त्या बॅलन्समध्ये आपण घेणार आहोत आणि त्यांची संख्या जी आहे किंवा क्वांटिटीज ज्या आहेत त्या आहेत 16,250. 40,000तून 23,750 वजा केलेत, उरलेत 16,250 क्वांटिटीज ज्याचा रेट आहे 4.05 रुपये. आता इथं बॅलन्समध्ये आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 16,250 गुणिले 4.05 ते येते 65,812.5. 65,812.5 एवढं कॅल्क्युलेशन या ठिकाणी बॅलन्सचा आलेला आहे. त्यानंतर 25 तारखेच्या नंतर पुढचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आहे 29 तारखेला. म्हणून प्रथमतः आपण डेट रेकॉर्ड करतोय 29/1/2015. 29/1/2015ला पुन्हा आपण जर ट्रान्झॅक्शन पाहिलं तर 46,250 जे काही युनिट आहेत ते परचेस केलेले आहेत आणि रेट जो आहे तो दिलेला आहे 4.10 रुपये. म्हणून परचेसच्या कॉलममध्ये आपण क्वांटिटीज रेकॉर्ड करतोय 46,250 ज्याचा रेट आहे 4.10. अमाऊंट इथं आता कॅल्क्युलेट होते 46,250 गुणिले 4.10 1,89,625. 1,89,625 ते आपण इथं रेकॉर्ड केलेले आहे. सेल्सच्या कॉलममध्ये काही येणार नाही
आता डायरेक्टली येणार आहोत बॅलन्समध्ये. अगोदरच्या दिवसाचा जो काही बॅलन्स होता तो आपण प्रथमतः घेणार आणि आज 29 तारखेला जो काही खरेदी केलेला क्वांटिटीज असतील त्याचं रेकॉर्डिंग करणार आहोत. सुरुवातीला अगोदरच्या दिवसाचा बॅलन्स जो आहे तो 16,250 क्वांटिटीज, रेट त्याचा 4.05 आणि अमाऊंट 65,812.5 ही अमाऊंट येते. त्यानंतर 29 तारखेला खरेदी केलेल्या ज्या काही क्वांटिटीज आहेत त्या आहेत 46,250, रेट आहे त्याचा 4.10 आणि अमाऊंट जी आहे ती आहे 1,89,625 रुपये. म्हणजेच 29 तारखेला 2 रेटचा माल आपल्याकडं शिल्लक आहे, तो आपण इथं रेकॉर्ड केलेला आहे. त्यानंतर शेवटचा ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे 31/1/2015चा आपण प्रथमतः डेट जी आहे ती रेकॉर्ड केलेली आहे आणि नंतर ट्रान्झॅक्शन काय दिलेलं आहे ते आपण पाहतोय. सेल ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे शेवटचा 39,000 युनिट जे आहेत ते सेल्स केलेले आहेत किंवा इश्यू केलेले आहेत, म्हणून परचेसच्या कॉलममध्ये कोणत्याही प्रकारचं रेकॉर्डिंग येणार नाही. आता क्वांटिटीजमधून आपल्याला काय करायचं, 39,000 क्वांटिटीज ज्या आहेत त्या इश्यू करायच्या आहेत. 39,000 क्वांटिटीज इश्यू करत असताना इथं आपल्याकडं प्रथमतः 16,250 क्वांटिटीज आहे ज्याचा रेट आहे 4.05 आणि नंतर 46,250 क्वांटिटीज आहेत त्याचा रेट आहे 4.10. पैकी फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या रूल्सनुसार आपल्याला प्रथम आलेल्या ज्या काही क्वांटिटीज होत्या त्या इश्यू कराव्या लागणार आहेत 16,250 आणि उर्वरित क्वांटिटीज ज्या असतील त्या 4.10 रुपये रेटचं ज्या काही 46,250 क्वांटिटीज आहेत त्यातून द्याव्या लागणार आहेत. टोटल 39,000 क्वांटिटीज आहेत त्या या 46,000तून डायरेक्टली आपल्याला देता येत नाहीत, कारण फर्स्ट इन फर्स्ट आउटचा जो काही रूल आहे तो आपण या ठिकाणी फॉलो करतो आहे. म्हणून सुरुवातीला अगोदरच्या ज्या क्वांटिटीज आहेत त्याच आपण इथं इश्यू करणार आहोत. 16,250 सेल्सच्या क्वांटिटीजमध्ये आपण अमाऊंट लिहितो आहे 16,250 ज्याचा रेट आहे 4.05 आणि अमाऊंट होते 65,812.5. त्यानंतर आता टोटल आपल्याला 39,000 युनिट्स आहेत ते इश्यू करायचे आहेत. त्यातले 16,250 आपण काय केलेले आहेत 4.05चे इश्यू केलेले आहेत आणि उरलेल्या ज्या आहेत त्या मात्र 4.10 रुपये रेटच्या क्वांटिटीज ज्या आहेत त्या आपल्याला द्यायच्या आहेत. 39,000पैकी 16,250 ज्या क्वांटिटीज आहेत त्या दिल्यानंतर अजून 22,750 क्वांटिटीज आपल्याला द्यायच्या आहेत. त्या आपण इथं रेकॉर्ड करतो आहे 22,750 ज्याचा रेट असणार आहे 4.10 रुपये. 22,750 गुणिले 4.10 कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर ते येते 93,275. 93,275चं कॅल्क्युलेशन अमाऊंटमध्ये आपण इथं काय केलेलं आहे रेकॉर्ड केलेलं आहे. आणि आता शेवटी आपल्याला बॅलन्स काढायचा आहे. अगोदरच्या दिवशी म्हणजे 29 तारखेला इथं बॅलन्स जर आपण पाहिला तर 16,250 क्वांटिटी 4.05 रुपये रेटच्या त्या पूर्णपणे आपण इश्यू केलेल्या आहेत 31 तारखेला, त्यामुळं त्यांचा भाग संपलेला आहे. उरलेल्या ज्या 46,250 आहेत त्यातल्याही 22,750 क्वांटिटीज आपण काय केलेले आहेत इश्यू केलेले आहेत आणि उरलेल्या ज्या काही क्वांटिटीज असतील त्या मात्र इथं बॅलन्सला येणार आहेत. 46,250 वजा 22,750 क्वांटिटीज उरतात आपल्या 23,500. 23,500 आपण क्वांटिटीच्या कॉलममध्ये बॅलन्समध्ये इथं रेकॉर्ड केलं आहे 23,500. त्यानंतर त्याचा रेट जो आहे तो 4.10 इथं रेटमध्ये आपण रेकॉर्ड करतो आहे 4.10 आणि शेवटी 23,500 गुणिले 4.10 यांचं कॅल्क्युलेशन करून बॅलन्स अमाऊंट काढतो आहे 96,350. 96,350 ही अमाऊंट आता आपल्याला काय झालेली आहे बॅलन्स म्हणून मिळालेली आहे. म्हणून आपण शेवटी कॅल्क्युलेशन केलं
आणि ते आपलं आलेलं आहे कॅल्क्युलेशन 96,350. ₹96,350 जो काही बॅलन्स शेवटी आपल्याला आलेला आहे तो आपला असणार आहे क्लोजिंग स्टॉक. त्याला आपण शेवटी नाव देतो इथं क्लोजिंग स्टॉक. 96,350. क्वांटिटीचे आहेत ते आहेत 23,500. रेट आहे 4.10 आणि क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट येते 96,350. एका साध्या सिंपल पद्धतीनं आपण रेकॉर्डिंग केलं परचेसचे ट्रान्झॅक्शन परचेसमध्ये, सेल्सचे ट्रान्झॅक्शन सेल्समध्ये, आणि जी काही बेरीज वजाबाकी होऊन बॅलन्स उरेल तो बॅलन्समध्ये क्वांटिटीज, रेट आणि अमाऊंट या पद्धतीनं. सुरुवातीला ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड केला, त्यानंतर सेल्स आणि परचेसेस यांचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले आणि शेवटी आपण क्लोजिंग स्टॉक जो आहे तो या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे आणि तो संपलेला आहे. धन्यवाद.